आता आम्ही वर्सोलीच्या खंडोबा मंदिर आहे ह्या साईडला तिकडे चाललो आहे. सो तुम्ही पण बघा आणि व्हिजिट करा जसं तुम्हाला टाईम भेटेल तसा. आणि खूप मोठं मंदिर आणि त्याला असं मिनी जेजुरी पण म्हणू शकता तुम्ही. सो असं मधला रस्ता आहे इथून जाण्यासाठी आणि इथे अशा 4 व्हीलर्स नाही जाऊ शकत, 2 व्हीलर्सच जाऊ शकता कारण की गल्लीतून रस्ता आहे हा आणि काय लांब नाही जवळच आहे. सो वॉकिंग करून जाऊ शकतात. खाली बघून चालावे. सो आता मी चाललो आहे मधून. तुम्ही साईडने असे छोटे घर नाही, ॲक्च्युली मोठे मोठे घर आहे, बंगलो टाईप बांधले अक्षरशः ह्या लोकांनी. आणि मला कुठेतरी एरोप्लेनचा आवाज येतो, मला लिटरली एरोप्लेन नाही दिसत ॲक्च्युली. मी बघायचा प्रयत्न करते पण नाही कुठे दिसत आहे. आता फक्त मी आणि माझी बहीण मागे आहोत. मी आता खंडोबा मंदिरमध्ये पोचलेलो आहोत आणि खूप भारी मंदिर आहे. इथनं एंट्री आहे, तिथं मम्मी आणि पप्पा आणि माझी बहीण एंट्री काढते तर माझी बहीण घाबरते. डॉगीजला ती ऑब्व्हियसली सगळ्या प्राण्यांना घाबरती ती. पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता. आणि इतकं भारी लाईटिंग आणि सजावट आहे आतमधलची, प्रॉपर मेंटेन केलं आहे. अगोदर असा कलर वगैरे काहीही नव्हता पण आता खूप भारी कलर आणि प्रॉपर केला आहे. आणि तुम्हाला जर माहीत असेल इकडे ना म्हणजे ह्या मंदिराची एकविरा आईची शूटिंग घेतली होती. म्हणजे हा मंदिर एकविरा आईचा सॉंगच्यामध्ये हा शूट केलेला होता. आणि तुम्ही हे बघू शकता. मी ॲक्च्युली एक सॉन्ग बघितलं होता, अल्बम सॉन्ग होता. त्या अल्बम सॉन्गमध्ये हा टेम्पल होता आणि मी तो सर्च वगैरे करून बघितला आणि एक्झॅक्ट सेम आहे. तुम्हाला मी बाहेरचा जो दाखवला होता. चला आता आपण आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया. आता आम्ही निघतो आहे. आता आपण इकडनं निरोप घेऊया आणि इकडचा असा टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू नाही ॲक्च्युली, इकडनं असे सगळे आजूबाजूचे घरं दिसतात आहे आणि इकडची छोटीशी वस्ती आहे, छोटंसं गाव आहे ॲक्च्युली. ते राहतात भरपूर असं आहे इकडचा वरचा व्ह्यू. सो आता आम्ही इकडनं निरोप घेतो आता. सो आता आम्ही परत निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. परत आपल्या रूटवर गाडी आम्ही थोडं लांब पार्क केली त्यामुळे आम्हाला चालत जावं लागतं. पण जास्त काय लांब नाही आहे, गाडी जवळच आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे. इकडे छोटंसं गाव आहे. तो इकडे आमच्यावर नुसतं पुढे कोण बसते पप्पांच्या बाजूला, जे भांडणं चालू आहे. इकडे मम्मीला बटन लावून राहिली आहे ती. मला जाऊ दे. आणि दरवेळेस चालू राहते, मला काय चान्स भेटणार आणि सगळं माझी सीट घेते मागे बसायला. सो आमचा जरा पसारा इग्नोर करा कारण की ठेवायचं कुठे असं येतो आहे. मला मंकीजची पूर्ण गँग दिसली. मम्मी यांना खाऊ घालत होती आणि ॲक्च्युली त्याचं अचानक आम्हाला दिसले. मी बघू शकते बघा. आणि एक त्या फांदीवर तिकडे बसलेले खाली आणि इकडे खाली आहे. आणि बघ किती मोठे आता आले, कसे ते ओरडतात, ते कसं सिग्नल त्यांना देत आहे काय समजत नाही. आणि अचानक त्या कुत्र्यांमुळं, मग तिथे कुत्रा होता त्या कुत्र्यामुळं सगळे मंकीज उडन छू झाले, सगळे झाडावर जाऊन बसले. हे सनसेटसुद्धा आहे आणि मंकीजला अजून पण फीडिंग चालू आहे. तो ना ॲक्च्युली डॉगी आला म्हणून तो थांबला, म्हणजे असे घाबरतात तिथे लोक. असं घेऊन पळतात ते सगळे, नुसते घेऊन पळतात ते.